2 हात असलेले भारतातील गणपतीचे एकमेव व दुर्मिळ असे द्विभुज नवसाला पावणारे असे हे गणपतीचे मंदिर कुठे आहे तुम्हाला माहित आहे का? हाय, मी सर्वेश पेडणेकर, कोकणचा फोटोग्राफर। आज मी आलो आहे कोकणातील वेंगुर्ला तालुक्यात रेडी गावातील नवसाला पावणारे श्रीदेव गजानन देवस्थान इथे। तर हा नवसाला पावणारा रेडी गावातील गणपती कोणाच्या स्वप्नात आला हे आता आपण जाणून घेऊया। तर रेडी गावातील श्री सदानंद नागेश कांबळी यांना एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात साक्षात श्री गजानन प्रकट होऊन त्यांनी त्याला आदेश दिला की एका ठराविक जागी माझी मूर्ती आहे ती मोकळी कर। स्वप्नात झालेल्या भासाच्या अनुरोधाने श्री कांबळी यांनी गावातील काही रहिवाशांच्या मदतीने त्या जागी खणण्यास सुरुवात केली। 2 दिवसानंतर त्या मूर्तीच्या कानाकडील भाग दिसू लागला। यानंतर गावची मुख्य देवी श्री माऊलीकडे चौकशी केल्यानंतर देवीच्या हुकुमाने मूर्ती पूर्ण दिसेपर्यंत जमिनीचा भाग खुला केला। तोपर्यंत मे महिना उजाडला। मे अखेरीस खोदकाम पूर्ण झाल्यावर आपल्याला मेन मूर्ती पाहायला मिळाली, जी खोदकाम करून 1976 ला मेन मूर्ती मिळाली। ते मूर्तीचा फोटो आता तुम्ही बघू शकता। त्यानंतर रंगकाम केल्यानंतर अशी सुंदर मूर्ती आता मंदिरामध्ये आहे, ती आता तुम्ही बघू शकता। त्यानंतर 6 महिने अजून तिथे खोदकाम केल्यानंतर एक उंदीर मामांचे दर्शन झाले, ते आता तुम्ही बघू शकता। तसेच खोदकाम सुरू असताना पांडवकालीन शिल्पाचे नमुने सुद्धा तिथे आढळले। त्यामुळे जाणकारांचा असा अंदाज आहे की ही द्विभुज मूर्ती पांडवकालीन आहे। सध्या गजानन देवस्थानामुळे रेडी गावाला तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झालेले आहे। 18 एप्रिलला ही मूर्ती आढळली।